हॅलो, सर्वांना नमस्कार. मी विनंती करतोय जागृतीताई सावंत यांनी स्टेजवरती बसावं, आपल्याला अशी विनंती करतोय. आपणही स्टेजवरती यायचं आहे. आज जगदीशजी सावंत पर्व दुसरे, ज्यावेळेला ही अलिबाग रेवस पंचकृषीची ऑक्शन प्रक्रिया पूर्ण होत चाललेली आहे, त्यासाठी आजच्या या ऑक्शनसाठी म्हणजेच लिलाव पद्धती प्लेयर्सच्या संदर्भात आपण सर्वजण उपस्थित झालात. शिवसेनेचे सन्माननीय विभागीय प्रमुख, अलिबाग रेवस कबड्डी स्पर्धेचे जे आयोजन करते आहेत जगदीशजी सावंत साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आपल्या ह्या पंचकृषीचा अलिबाग रेवस वसा घेतलेला आहे, असे श्री सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब, सन्माननीय अध्यक्ष अलिबाग रेवस पंचकृषी कमिटी, त्याचबरोबर श्री गणेशजी राणे, फार मोठा अनुभव असलेला माणूस आणि ही पंचकृषी पुढे घेऊन जाण्यासाठी जे कार्यरत आहेत, की इथल्या होतकरू सर्वच संघांना किंवा संघमालक प्लेयर्स यांना पुढे घेऊन जाण्यासाठी श्री गणेशजी राणे सर, कार्याध्यक्ष अलिबाग रेवस पंचकृषी, श्री सन्माननीय अंकुरजी घरत, फार मोठा कुस्तीपासून आत्तापर्यंतचा असलेला अनुभव, आणि त्याचबरोबर ही कबड्डीचं ज्या वेळेला त्यांच्याकडे प्रत्येक वेळेला मी पाहत असतो, आज ऑक्शन तर करतायतच, पण क्रिकेट असो कोणताही सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम असताना त्यांच्याकडे सर्वच परिपूर्ण गुणांनी संपन्न असलेले सन्माननीय अंकुरजी घरत हे अलिबाग पंचकृषीचे सन्माननीय सचिव म्हणून कामकाज बघतायत. त्याचबरोबर श्री जितेंद्रजी ठाकूर, तांत्रिक सल्लागार असणं गरजेचं आहे, कारण जिथे जिथे अडचणी असतील तिथे तिथे त्यांचं काम पुढाकाराने घेऊन जाण्यासाठी अलिबाग पंचकृषी, त्याचबरोबर तथा DN रिसॉर्टचे मालक, आज लायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक लोकहितासाठी काम करणारी ही जितेंद्रजी ठाकूर साहेब आहेत. त्याचबरोबर श्री स्वप्नील पाटील, सहसचिव अलिबाग रेवस पंचकृषी, श्री मधुकरजी पाटील, खजिनदार अलिबाग रेवस पंचकृषी, त्याचबरोबर ज्यांनी अनेक वर्ष ही पंचकृषीच नव्हे तर जिल्ह्याच्या ज्या ज्या स्पर्धा होत असतात, रायगड जिल्ह्याच्या असोसिएशनच्या माध्यमातून ज्यांनी आजपर्यंत काम पाहत आले, जे सुनीलजी घरत सर पंचप्रमुख म्हणून काम बघतायत, श्री संदेशजी वर्तक सर, तेही या पूर्ण स्पर्धेचंच नव्हे तर पूर्ण आयोजनाचं काम पाहणार आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी महेशजी माने, राजजी धुमाल, त्याचबरोबर ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने हां हां सन्माननीय, याचं नाव नव्हतं आलं म्हणून ते राहून गेलं, सॉरी बोलतो, सुजीलजी सरसाहेब हे पंचकृषीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर हरवडे सर आणि माझ्यासमोर असलेले सर्वच संघमालक, त्याचे कर्णधार आणि 177 या ऑक्शनमध्ये जे सहभागी झालेत, ते आज इथे उपस्थित नाही आहेत, ते सर्व खेळाडू, त्याचबरोबर ज्यांना खऱ्या अर्थाने 144 खेळाडूंना ह्याच्यात सहभागी होता येणार आहे, ते सर्व खेळाडूंना आमच्या व्यासपीठाच्या वतीने शुभेच्छा देताना, जे संघ मालक आहेत त्यांना फार मोठी माझी विनंती आहे, आपण संघ मालक त्यांनी 30,000 रुपये घेऊन, ज्या वेळेला संघाचा मालक म्हणून, पालक म्हणून ज्यांनी पालकतत्व स्वीकारले असे संघ मालक, त्याचबरोबर त्याचे जे संघाचे सर्वच असणारे जे कर्णधार आहेत त्यांनाच मी विनंती करणार आहे, कारण ही स्पर्धा आयोजन करताना जगदीशजी सावंत आणि पूर्ण व्यासपीठावरती असलेली पूर्ण कमिटी ह्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, कारण ही पंचकृषी
आजपर्यंत जिल्ह्याच्या व्यावसायिक खेळाडू नोकरीनिमित्ताने बाहेर राहतात, पण स्पर्धेमध्ये आवर्जून खेळ खेळत असतात. कर्णधार असतील त्यांचंही त्याच्यावरचं असलेलं कौशल्य आणि आज जो ऑक्शन प्लेयर्सचा ऑक्शन आहे ह्याच्यामध्ये आपलं जे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे असलेलं कौशल्य ते वापरणार आहेत. ज्या वेळेला फक्त ह्या स्पर्धेमध्ये असणारं 60,000चं पारितोषिक आहे, त्याचबरोबर 40,000 आहे, 30,000 आहे आणि 30,000 आहे आणि त्याचबरोबर भव्यदिव्य अशी ट्रॉफी दिली जाते. असं नाही की ज्या वेळेला ट्रॉफी आणि बक्षीस मिळालं की आपलं कामकाज संपलं असं नाही आहे. कारण आपली असणारी त्याच्यामधली मेहनत, त्याच्यामध्ये असणारा जो कर्णधार त्याचे पूर्ण शार्प ज्याला दिलेले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पूर्णपणे योग्य ते प्लेयर घेणं आणि त्याचबरोबर आपलं ग्राउंडमध्ये जे कौशल्य दाखवण्याचं काम करणार आहेत. संघ मालक त्याच्या पद्धतीने त्यांनी जो घेतलेला संघ आहे त्याच्यावरती असणारी पूर्ण जबाबदारी आणि त्यांनी भरलेले जे 30,000 रुपये असतील, पण असा कुठेही विचार होता कामा नाही संघ मालकांना की आपण 30,000 रुपये दिले म्हणजे पंचकृषीचा आपण संपूर्ण त्या स्पर्धेचं घटक बनलो आहोत किंवा त्या पंचकृषीला त्यामध्ये खेळणारे 144 प्लेयर्स आहेत त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ही पर्व दुसरं जगदीशजी सावंत साहेब करतायत. मी मनापासून धन्यवाद देईन. त्याच्यासाठी जोरदार एकदा सर्वांनी टाळ्या होणं गरजेचं आहे. फक्त कबड्डी आपण पुढे घेऊन जातोय अशातला भाग नाही आहे. कारण कोणतरी एखादा माणूस पुढे येऊन ही लीग करणं, त्या लीगच्या माध्यमातून 144 खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी तो व्यावसायिक खेळाडू होताना त्याला नोकरी ज्या वेळेला ह्या खेळाच्या माध्यमातून प्राप्त होईल त्यावेळेला आमच्यासारख्यांना व्यासपीठावरती बसलेले प्रत्येक ज्या पंचकृषीच्या प्रत्येक माध्यमातून प्रत्येकाने दिलेला अनुभव तो त्यांच्या कामाला येईल. ज्या वेळेला तुमच्यासारखा एखादा प्लेयर नोकरीच्या निमित्ताने खेळातून जर गेला तर तो आनंदाची गोष्ट आहे. कारण माझ्यासारखा एक सामाजिक बांधिलकी जपणारा, मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, त्यानंतर दहीहंडी असेल, अशा प्रकारचे जर आयोजन करताना ज्या वेळेला पंचकृषीचा ज्यांनी वसा घेतला की जगदीशजी सावंत साहेबांनी की ह्या पंचकृषीमधले प्लेयर्स ऑक्शन पद्धतीने ज्या वेळेला आपण जी प्रो कबड्डी पाहतो त्यावेळेला आपल्यालाही वाटतं की आपला एखादा इथला पंचकृषीतला खेळाडू त्या ग्राउंडवरती खेळताना जर आम्ही टी व्हीवरती पाहिला तर आपल्या घरातील प्रत्येक माणसाला त्याचा आनंद होईल, हा खऱ्या अर्थाने विश्वास आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे लीग माध्यमातून पूर्वी नॉकआउट स्पर्धा होत होती त्यावेळेला एकदाच आपलं कौशल्य प्रत्येक खेळाडूला दाखवता येत होतं. एकदा नॉकआउटमधून हारून गेला की तो संघ पूर्ण बाद व्हायचा. पण ह्या वेळेला ज्या जगदीशजी सावंत साहेबांनी घेतलेली जी मनामध्ये इच्छा आणि त्यासाठी घेतलेला पुढाकार, हे लीग माध्यमातून 3 सामने ज्या वेळेला प्रत्येकाचा अनुभव वाढवण्यासाठी आणि पुढे घेऊन जाण्यासाठी ही लीग स्पर्धा, त्याचबरोबर आपलं कौशल्य, आपली जी मेहनत, आपल्या घरच्यांनी दिलेला जो आपल्यासाठी प्रत्येकाला घरातल्या प्रत्येक माणसांनी दिलेलं, आपल्या आई वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांनी दिलेलं हे कबड्डीसाठी वाहून घेतलेलं आपण सर्वजण त्यामध्ये उतरून काम करत आहात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण एकाच साथ ज्या वेळेला लढतो ना त्यावेळेला फार मोठं धैर्य असतं. कारण ज्या वेळेला आपण एकदा लाईन क्रॉस केली, मध्य लाईन क्रॉस केली आणि आपण पलीकडच्या बाजूला गेलो की प्रत्येकाच्या मनामध्ये फार मोठे यश मिळवण्याच्यासाठी आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक हा आपल्या संघाला मिळाला पाहिजे या भावनेतून आपण त्याच्यावरती एकाच साथ ज्या वेळेला एकत्रित त्याच्या अंगावरती जातो किंवा त्याच्या अंगावरती पडतो त्यावेळेला त्या खऱ्या अर्थाने त्याचं जे आपलं कौशल्य आहे आणि त्या माध्यमातून कुठे दुखापत झाली किंवा काय लागलं तर घरच्या माणसाने वाटत. तरीही पंचकृषी आज चालवताना ह्या व्यासपीठावरती जेवढे पण आजपर्यंत ज्यांनी ज्या वेळेला पंचकृषी चालू करताना सर्वच गणेशजी असतील किंवा आमचे सर नाव लक्षात नाही, संदेशजी सर असतील, यांनी आत्तापर्यंत स्पर्धा पूर्ण पाहतातच, पण पूर्ण ही पंचकृषी पुढे आणण्याचं काम ह्या मंडळींनी फार मोठं केलेलं आहे. कारण त्यांचं त्याच्यामध्ये लागलेलं सर्वात मोठी जे टाईम, रात्रभर त्या ग्राउंडवरती उभं राहणं, ती स्पर्धा पूर्ण कंप्लीट होणं, त्यानंतर कुठं काही बारीक सारीक चुका किंवा त्याच्या माध्यमातून कुठंही छोटा मोठा वाद होतं, त्या वादाच्या भूमिकेवरती ठामपणे उभे राहून ही अलिबाग
रेवस पंचकृषी पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वात मोठं काम आहे आपल्या माध्यमातून होत आहे. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पर्वामध्ये किंवा ज्या ज्या वार्षिक सालामध्ये ज्यांनी ज्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज बघितलं ते खऱ्या अर्थाने सर्वात आपल्या या पंचकृषीसाठी फार मोठी गोष्ट आहे. मी सर्वांनाही आज व्यासपीठाच्या वतीने आणि माझ्या या अलिबाग पंचकृषी रेवस पंचकृषीच्या माध्यमातून सर्वच अध्यक्षांना धन्यवाद देईन. आणि आत्ता जो आपण घेतलेला वसा आहे तो पुढे घेऊन जात असताना आपल्याला मनापासून शुभेच्छा देताना पुन्हा एकदा जगदीशजी सावंत साहेबांनी पर्व दुसरं करताना त्यांच्या धर्मपत्नी जागृतीताई सावंत आणि त्याचबरोबर जगदीशजी सावंत त्यांचे चिरंजीव, कारण एखाद्याच्या मनामध्ये येणं आणि ते पुढे घेऊन जाणं, कोणीतरी सांगण्याने कोणी पुढे घेऊन जात नाही. स्वतःमध्ये मनामध्ये ज्या वेळेला त्याची इच्छा प्रबळ असते की बाबा नाही हे काहीतरी करायला पाहिजे, मी जर रात्री 10 वाजल्यापासून किंवा 6 वाजताना जर स्पर्धा चालू झाली तर सकाळी 7 वाजेपर्यंत ती स्पर्धा कंप्लीट होईपर्यंत त्या ग्राउंडवरती मी उभा राहतोय. मलाही वाटतं की माझ्या माध्यमातून म्हणजे जगदीशजी सावंत साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय शांतपणे पार पाडण्यासाठी जे पण संघ मालक असतील, कुठेही छोटा मोठा वाद आला, समोर असणारे आपले ह्या पंचकृषीतील जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून जे कोणी पंच दिले जातील त्याच्या अंगावरती जाणं किंवा त्याच्यामधला आमचा इंटरेस्ट कमी होणं, जगदीशजी सावंत साहेबांचा किंवा ह्या पंचकृषीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यातला इंटरेस्ट कमी होऊ नये, ही स्पर्धा अत्यंत शांतपणे पार पडणं. कारण जर संघ मालकांनी दिलेला संघ आणि त्याचबरोबर चॉईस केलेला जो काय कर्णधार असेल त्याची जबाबदारी 100%ची ह्याच्यावरती संघावरती पडते. आणि त्यावेळेला संघ मालक असेल त्यांनी आवर्जून अगदी ही स्पर्धा पूर्णपणे पूर्वत्वाला घेऊन जाताना कुठेही वादविवाद होतील नाही ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. कारण ज्या वेळेला टायमिंग आणि त्याचं नियोजन करणं ही पंचकृषी आणि त्याचबरोबर जगदीशजी सावंत साहेबांनी घेतलेले जे स्वतःमध्ये मनामध्ये विचार हे आपण सर्वांनी जसे जपायला पाहिजे त्या पद्धतीने जपून पुढे घेऊन जाण्यासाठी आज ही समजा जगदीशजी सावंत पंचकृषी करतायत तर येणाऱ्या काळामध्ये आपण रायगड जिल्हा म्हणजे बऱ्याच जणांचं सांगणं आहे की लीगच घ्यावी आणि पंचकृषीची ही लीगच व्हावी. कारण ह्या प्लेयर्सचा जे आज ऑक्शन पद्धतीने ज्यांचा लिलाव होतं त्यावेळेला लिलावामध्ये जे प्लेयर्स आपलं कौशल्य ग्राउंडमध्ये दाखवतं, मित्रांनो ही स्पर्धा अशा पद्धतीने आहे, आज ऑक्शन सोहळा आहे पण ज्या वेळेला ग्राउंडमध्ये उतरताना त्यावेळेला प्रत्येकाचं व्हिजन त्याच्यामध्ये लागलेलं असतं. कारण प्रत्येकाला वाटतं की ही पंचकृषी ही आपल्या माध्यमातून याचा प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे. वर्षभरातून साधारणतः एक 60-70 टुर्नामेंट्स होत असतात आणि त्या 60-70 टुर्नामेंट होत असताना ही लीगमध्ये सर्वात मोठा अनुभव मिळतं. त्या नॉकआउट पद्धतीच्या स्पर्धा होत असतात. ह्या लीगमध्ये 3 स्पर्धा खेळताना त्यातला अनुभव फार मोठा आहे. जगदीशजी सावंत आपल्याला मनापासून धन्यवाद देतोय. आज जागृतीजी सावंत मॅडम आपल्यालाही आपलं चिरंजीव यांनी घेतलेलं मनामध्ये, कारण याच्यामध्ये जरी बघितलं आपण 30,000 रुपये दिले तर त्याच्या पलीकडे जाऊन खर्चाची बाब, नियोजनाची बाब, त्या दिवसाचा होणारा पूर्ण विजन हा सगळ्यांसमोर घेऊन जाताना पारदर्शक जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जात असतं. ज्या वेळेला लाईव्ह स्पर्धा ही होत असतं, जेव्हा आपल्या इथल्या अलिबाग तालुका ही सर्वात मोठी अगदी महाराष्ट्राची देण आहे ते म्हणजे अलिबाग तालुका, ह्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. त्याचबरोबर जिल्हा तर आहेच पण तालुका ह्या तालुक्याकडं बघितलं जातं. आज इथे बघितलं तर या पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे पण सेलिब्रिटीज आहेत ते आपल्याकडे येऊन राहतात. त्याच्यामुळे ह्या अलिबाग तालुक्याचं एक नाव फार मोठं उंचावलेलं आहे. त्यासाठी आपण ही स्पर्धा करताना पूर्ण जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपण घेऊन जात असताना आपला सर्वांचा जगदीशजी सावंत आणि व्यासपीठावरती असलेली सर्व पंचकृषीची कमिटी यांना आपण सपोर्ट करून ही स्पर्धा पुढे घेऊन जाते. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय दिलीप शेठ भोईर साहेब. या ठिकाणी महेशजी बाने यांच्या